प्रारंभ श्यामची आई. पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्यात असतानाच, आईच्या खांद्यावर खेळत असतानाच पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते. मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठावर आपले नाव काही काळ नाचणे असा मी करत नाही. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांत असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत. रानावनांतील कानाकोपऱ्यात असे एखादे रमणीय व सुगंधी फूल फुललेले असेल की ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही. समुद्राच्या पोटात अशी गोलबंद व पाणीदार मोती असतील की ज्याची जगात स्वार्था नाही. पृथ्वीच्या पोटात ताऱ्यांसारखे तेजस्वी हिरे असतील, परंतु मानवजातीस त्याचे अद्याप दर्शन नाही. वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसलेले नाहीत. मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे असा मी करीत नाही. मी निर्दोष होत आहे, हळूहळू उन्नत होत आहे, ही ज्याला जाणीव आहे तो मोठाच होत आहे. मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करीतात. आईबापांकडून मिळालेली ही ईश्वरी देणगी होय. मायबापच कळत वा नकळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात. मनुष्य जन्मतो त्याच्यापूर्वीच त्याचे शिक्षण सुरू झालेले असते. आईच्या पोटात गर्भरूपाने जीव आला त्याच्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते. गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनातील जे विचार केले असतील, ज्या भावना हृदयात खेळवल्या असतील, जी कर्मे केली असतील, त्या सर्वांतून नवबालकाच्या शिक्षणाचीच पुस्तके तयार केली जात असतात. जगात फक्त आईबापच शिकवतात असे नाही, आजूबाजूचे सारे जग, सारी सजीव निर्जीव सृष्टी शिकवत असते. परंतु आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावे हे आईबापच शिकवतात. मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो व त्यातही आईचा अधिक. आईच्या पोटातच मुळी जीव राहिला. आईशी एकरूप होऊनच जीव बाहेर पडला, जणू तिचाच होऊन बाहेर आला. बाहेर आल्यावरही आईच्याच सानिध्यात त्याचा लहानपणीचा तरी बहुतेक वेळ जातो. तो आईजवळच हसतो, आईजवळच रडतो, आईजवळच खातो पितो, आईजवळच खेळतो खिदळतो, झोपतो झोपी जातो. आईजवळच त्याची उठबस असते. म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय. आई देह देते व मनही देते. जन्मास घालणारी तीच व ज्ञान देणारीही तीच. लहानपणी मुलांवर जे परिणाम होतात ते दृढतम असतात. लहानपणी मुलांचे मन रिकामे असते. भिकाऱ्याला 4 दिवसाच्या उपाशाला ज्याप्रमाणे मिळेल तो बरा वाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते, त्याचप्रमाणे बालकाचे रिकामे मन जे जे आजूबाजूला दिसेल त्याची निवडानिवड न करता अधाशासारखे भराभर त्याचा संग्रह करीत असते. अगदी लहान 2-4 महिन्यांच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवले तर आजूबाजूच्या हिरव्या हिरव्या झाडामाडांच्या त्याच्या मनावर, त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो की त्याच्या मनासही रंग येतो असे बायका म्हणतात. याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फारच संस्कारक्षम असते. मातीसारखे, मेणासारखे ते असते. द्यावा तो आकार त्याला मिळतो. आईने तेलकट खाल्ले तर मुलाला खोकला होईल. आईने उसाचा रस, आंब्याचा रस खाल्ला तर मुलाला थंडी होईल. त्याप्रमाणे आईने मुलादेखत आदळआपट केली, भांडण तंटण केले तर मुलाच्या मनास खोकला होईल. परंतु ही गोष्ट आया विसरतात. आईचे बोलणे, चालणे, हसणे, सवरणे मुलाच्या आसमंतात होणाऱ्या आईच्या सर्व क्रिया म्हणजे मुलाच्या मनाचे, बुद्धीचे, हृदयाचे दूध होय. मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मत्सराने लाल झालेले असतील तर मुलाचे मनही रागीट होईल. अशा प्रकारे मुलाचे शिक्षण हे मातेवर, पित्यावर, आप्तेष्टांवर, सभोवतालच्या सर्व सजीव निर्जीव सृष्टीवर अवलंबून आहे. मुलांच्या समीप फार जपून वागावे.
वातावरण स्वच्छ राखावे. सूर्यचंद्रांना माहीत असो वा नसो, त्यांच्या किरणांनी कमळे फुलतात ही गोष्ट खरी. आईबापांना व इतर लोकांना माहीत असो वा नसो, त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळ्या फुलत असतात हे खरे. सूर्यचंद्राच्या किरणांप्रमाणे मनुष्याचे व्यवहार, आईबापांची कृत्ये स्वच्छ, सतेज व तमोहीन अशी असतील तर मुलांची मने कमळाप्रमाणे रसपूर्ण, सुगंधी, रमणीय व पवित्र अशी फुलतील. नाहीतर ती किडींनी खाल्लेली रोगट, फिक्कट, रंगहीन व पावित्र्यहीन अशी होते. मुलांचे जीवन बिघडवणे यासारखे पाप नाही. स्वच्छ झऱ्याचे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही. मुलांजवळ राहणाऱ्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी. वसिष्ठ ऋषी वेदांमध्ये वरुण देवाला म्हणतात, हे वरुण देवा, माझ्या हातून जर काही वाईट झाले असेल तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळी जबाबदार धर. अस्ति जाज्जान कनियस उपारे. कनिष्ठाच्या जवळ ज्येष्ठ असतो, या ज्येष्ठाने आपली जोखीम ओळखून वागले पाहिजे. आईबापांनी, शेजाऱ्यांनी, गुरुजींनी सर्वांनी लहान मुलांचा विकास सदैव डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याजवळ वागावे. श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती. दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे. कधी कधी 4 अश्रूंनी तिचे तर्पण करीत असे. आश्रमातील मित्र त्याची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारीत, परंतु श्याम सांगत नसे. आश्रमातील इतर सारे सवंगडी आपापल्या जीवनातील नानाविध बरे वाईट अनुभव परस्परांना सांगत असत. आपल्या सोबत्यांच्या जीवनकथा ऐकताना कधी कधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत असत. त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्याच स्मृती त्याला येत असत. श्याम, तू सर्वांचे ऐकून घेतोस, पण स्वतःचे मात्र का रे काही सांगत नाहीस, असे त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत. एके दिवशी असाच आग्रह चालला होता. श्याम भरल्या आवाजाने म्हणाला, माझ्या स्वतःच्या पूर्वजीवनाची स्मृती करणे मला फार शोकदायक वाटते. कारण गतायुष्यातील चांगल्याबरोबर वाईटही आठवते, पुण्याबरोबर पापही आठवते. मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे खणून गाडून टाकीत आहे. ही पिशाच्चे पुन्हा वर उठून माझ्या मानगुटीस बसू नयेत म्हणून माझी ही धडपड आहे. जीवन निर्दोष व निर्मळ व्हावे ही माझी तळमळ. हेच माझे ध्येय, हेच माझे स्वप्न. कशाला मागची सारी आठवण मला करायला लावता? केव्हा होईल जीवन माझे निर्मळ ताऱ्यापरी, हुरहुर हीच एक अंतरी. परंतु आम्हाला तुमच्या चांगल्याच गोष्टी सांग. चांगल्या गोष्टींचे चिंतन केल्याने मनुष्य चांगला होत जातो असे तुम्हीच नेहमी म्हणता, लहान गोविंदा म्हणाला. परंतु आपण चांगलेच आठवले व ते सांगितले तर आपण निर्दोष आहोत असा अहंकारही जडावयाचा, पिका म्हणाला. श्याम गंभीर होऊन म्हणाला, मनुष्याला स्वतःचे अधःपतन सांगावयास जशी लाज वाटते, त्याप्रमाणे आपण कसे चढलो व चढत आहोत हे सांगावयास ही लाज वाटते. आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडातून बाहेर न येवो अशी देवाला माझी प्रार्थना असते. नारायण जरा हसत म्हणाला, मी निरहंकारी आहे, याचाच एखाद्या वेळेस अहंकार व्हावयाचा. मी आत्मप्रौढी सांगत नाही असे म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जावयाची. श्याम म्हणाला, या जगात जपावे तेवढे थोडेच. ठाई ठाई मोहक मोह आहेत, कोसळावयास कडे आहेत. शक्यतोवर जपावे, यत्न करावे, प्रामाणिकपणे झटावे, आत्मवंचना करू नये. अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते, सदैव सावध राहिले पाहिजे. श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला, आपण का एकमेकांस परके आहोत? तू व आम्ही अद्यापि एकरूप नाही का झालो? आपल्या आश्रमात आता खाजगी असे काही एक नाही. आपण सारे एक, जे आहे ते सर्वांच्या मालकीचे. तू आपली अनुभव संपत्ती का बरे चोरून ठेवतोस? तुझ्याजवळ वादविवाद आम्हास करावयाचा नाही. आम्हाला सांगण्यात कसली आहे प्रौढी, कसला आहे गर्व? तुझ्या जीवनात ही माधुरी, ही सालसता, ही कोमलता, हे प्रेम, हे गोड हसणे, ही सेवावृत्ती, ही निरहंकारिता, कोणतेही काम करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती, हे सारे कुठून आले ते सांग.
आम्ही आजाराची शुश्रूषा करतो, तूही करतोस, परंतु तू आजाराची आई होतोस, आम्हास का होता येत नाही? तू आपल्या नुसत्या गोड हसण्याने दुसऱ्याला आपलासा करतोस, परंतु त्याच्याजवळ 4 तास बसून बोलूनही त्याचे मन आम्हाला ओढून का घेता येत नाही? सांग, ही जादू कुठून पैदा केलीस? सांग, तुझ्या जीवनातला हा सुगंध कोणी मिसळला? ही कस्तुरी कोणी ओतली? श्याम, वऱ्हाडातील एक दंतकथा तुला माहीत आहे का? एकदा वऱ्हाडात एक श्रीमंत व्यापाराचे टोलेजंग घर बांधले जात होते. त्यावेळेस एक नेपाळी कस्तुरी विक्या तेथे कस्तुरी विकावयास आला. श्रीमंत व्यापाराने त्या कस्तुरी विक्यास भाव विचारला. तो कस्तुरी विक्या तिरस्काराने म्हणाला, तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तुरी? पुण्याला जाऊन काही खपली तर पाहावयाचे. त्या श्रीमंत व्यापारास राग आला. तो म्हणाला, तुझी सारी कस्तुरी मोज, त्या मातीच्या गाभाऱ्यात मिसळून देतो. कस्तुरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असे उत्तरेत जाऊन सांग. त्या व्यापाऱ्याने सारी कस्तुरी खरेदी केली व गाऱ्यात मिसळून दिली. वऱ्हाडातील त्या घराच्या भिंतींना अजून कस्तुरीचा वास येतो असे सांगतात. श्याम, तुझ्या जीवनातल्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या त्यावेळेस कोणी रे तिथे कस्तुरी ओतली? आमच्या जीवनातला ना वास, ना रूप, ना गंध. तुझ्या जीवनातला हा वास कोठून आला? हा रंग कोणी दिला? सांग. श्यामच्याने आता राहावेना. तो गंभीरपणे व गहिवराने म्हणाला, माझ्या आईचे हे देणे गड्यांनो. माझ्यात जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे. आई माझा गुरु, आई माझी कल्पतरू. तिने मला काय तरी दिले. तिने मला काय दिले नाही, सारे काही दिले. प्रेमळपणे बघावयास, प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकवले. मनुष्यावर नव्हे तर गाई गुरांवर, फुलपाखरांवर, झाडामाडांवर प्रेम करावयास तिनेच शिकवले. अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्यतो आपली काम उत्कृष्टपणे करत राहिले. हे मला तिने शिकवले. कोंडाचा मांडा करून कसा खावा व दारिद्र्यातही सत्व न गमावता कसे राहावे हे तिनेच मला शिकवले. आईने जे शिकवले त्याचा परार्धांशही माझ्या जीवनात मला प्रकट करता आलेला नाही. अजून माझ्या मनोभूमीत बीज फुगत आहेत. त्यातून भरदार जोमदार अंकुर जेव्हा बाहेर येईल तो येवो. माझ्या आईनेच जीवनात अत्तर ओतले. मी मनात म्हणत असतो, मंद तरंगी करुणी निवास सुवास देई मम जीवनास. तीच वास देणारी, रंग देणारी. मी खरोखर कोणी नाही, सारे तिचे, त्या थोर माऊलीचे. सारी माझी आई 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 असे म्हणता श्यामला गहिवरून आले. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा गळू लागल्या. भावनांनी त्याचे ओठ, त्याचे हाताची बोटे थरथरू लागली. थोडा वेळ सारेच शांत होते. ताऱ्यांची थोर शांती येथे पसरली होती. नंतर भावनापूर थोडा ओसरला व श्याम म्हणाला, गड्यांनो, माझे असे काही सांगण्यासारखे नाही, परंतु माझी आई कशी होती ते मी तुम्हाला सांगेन. आईचे गुणगान करून हे ओठ पवित्र करीन. आईच्या आठवतील त्या गोष्टी सांगेन. तिच्या स्मृती आळवीन. रोज रात्री एक प्रसंग मी सांगत जाईन. चालेल का? हो चालेल, सारे म्हणाले. राम म्हणाला, देवाला मागितला 1 डोळा, देवाने दिले 2. गोविंदा म्हणाला, रोजच सुधारस प्यावयास मिळणार, रोजच पावन गंगेत डुंबावयास मिळणार.